राज्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन पेटलेलं असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाच्या दरावरून शेतकरी आक्रमक झाले। स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते ऊस कारखान्याकडे आणि साखर कारखान्याकडे जाणारा ऊस अडवून धरतायत। राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यामधल्या साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची मुभा दिली असली तरी ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्यानं कारखाने सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या काही मोजक्या साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे। त्यामुळे जोपर्यंत ऊसाच्या दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहण्याची शक्यता आहे। प्रशासकीय पातळीवर याबाबत कोणतीही बैठक झालेली नाहीये आणि त्यामुळे साखरेचे दर वाढले असल्यानं शेतकऱ्यांना देखील दर वाढवून मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे रायगडमधील भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या भातशेतीचं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी कामगार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला होता। यावेळी शेकापचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या भेटीसाठी पोहोचलं होतं। रायगडचा शेतकरी हा भातशेतीवर अवलंबून असतो आणि त्यामुळे त्याच्या नुकसान भरपाईला योग्य मोबदला द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणं भाग पडेल असा इशाराही शेकापनं दिलाय। अवकाळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचे सध्या पंचनामे करण्याचं काम चालू केलेलं आहे अशी फक्त ऐकीव माहिती आहे। परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोणत्याही प्रकारचा वस्तुस्थिती दर्शक पंचनामा केला जात नाही आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षांनी सरसकट पंचनामे करावे अशी मागणी घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आलेलो आहोत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या